एक ब्रेकिंग बातमी, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्यानं हे परिणाम दिसून येत आहेत। सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय। पेट्रोलचे दर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर इतके झाले तर डिझेलचे दर 93 रुपये प्रति लिटर इतके झाले। सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसते आहे। आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत। आणखी माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, सर्वसामान्यांना मोठा झळ खरं तर सोसावी लागणार आहे महागाईची। दीपाली, ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना हा मोठा झटका जो आहे आपण म्हणू शकतो हा थेट एक प्रकारे खिशाला कात्री जी आहे ही लागलेली आहे आणि यामुळे महागाई जी आहे ही मोठ्या प्रमाणात होईल। आत्ता आपण मुंबईतील एका पेट्रोल पंपावरती आहोत। या ठिकाणचं जर चित्र आपण पाहायला गेलं तर सकाळीच हा सर्वसामान्यांना झटका आहे असं आपण म्हणू शकतो, कारण काल CNGचे दर हे साधारणतः 2 रुपयांनी वाढले होते आणि आज पेट्रोल डिझेलचे दर हे पेट्रोल जवळपास 3 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपये 11 पैशांनी हे वाढलेलं आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे दर जे आहेत हे वाढलेले आहेत आणि हा एक प्रकारे सर्वसामान्यांना मोठा झटका जो आहे हा आपण म्हणू शकतो। त्याचसोबत ज्या पद्धतीनं हे दर वाढलेले आहेत त्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात महागाई जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते। आपण काही ग्राहकांशी बोलणार आहोत, त्यांच्याशी बोलणार। काय सांगाल, 3 रुपयानं आज पेट्रोल वाढले, डिझेलच्याही किमती वाढत आहेत? तर पेट्रोलच्या ज्या किमती वाढल्या आहेत त्या आता पंतप्रधानांनी आवाहन केले आहे। एकतर आपलं इंधन वाचलं पाहिजे आणि त्याकरता सर्वच लोक प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आता ज्या किमती अगोदर वाढल्या नव्हत्या त्याच्या आत्ता काही त्या किमती वाढल्या गेल्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की जे वाढले ते ठीक आहे, की जे मागच्या वेळेला वाढले नव्हते ते आता वाढलं, पण आपल्याला काटकसर करायची आहे। इंधन आणि पेट्रोल आणखी इतर ज्या गोष्टी आहेत ज्या पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे त्यामुळे आपण खरोखरच इंधन आणि हे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण या दरवाढीमुळे महागाई होईल असं वाटत नाही, कारण का त्याचा परिणाम थेट वाहतुकीवर महागाई होईलच, पण जी अगोदर होणार होती ती आत्ता होईल, पण त्यातून सुद्धा काहीतरी मार्ग मला वाटते हे सरकार काढेल असा अंदाज आहे। हा सर्वसामान्यांचा विश्वास आहे की सरकार जे आहे ते हे या सगळ्या गोष्टीतनं मार्ग काढेल। आपण या बाजूला जर बघितलं तर वाहनांची गर्दी जी आहे ही लागलेली आहे CNG भरण्यासाठी म्हणून आलेलं आहे। मात्र ड्रायव्हरांना नेमकं काय वाटतंय, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, काल CNGचे दर वाढले, कशा पद्धतीनं सगळं सुरू आहे, महागाई वाढेल असं वाटतंय का? वाढणार, अजून वाढणार, काय सांगता येत नाही, युद्ध चालू आहे ना त्यामुळे वाढू शकते। हा मोठा झटका आहे, केशाला कात्री आहे? कात्रीच आहे ना, आता आमच्या खिशातनंच जाते, गव्हर्नमेंटच्या खिशातून थोडी जाते। गव्हर्नमेंट टॅक्स वाढवते, सगळंच वाढवते, GST वाढवते, आम्ही भरतोय। आवाज बोलायला कोण नाही फक्त त्यात, त्यामुळे काय कामं सगळे कमीच झालेत। खरं तर ज्या पद्धतीनं ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जर पाहायला गेलं तर कालच मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ते केल्या जात होत्या आणि आज पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत हे वाढलेले आहेत। काय सांगाल, आज पेट्रोल डिझेलचे सुद्धा दर वाढलेले आहेत, काल CNGचे दर वाढले होते? CNG उलट कमी पाहिजे होता आणि सप्लाय पण कमी आहे। पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काय, कारण का आज 3-3 रुपयांनी वाढलेलं आहे? काय महागाईची सुरुवात जास्त वाढली, गाड्यांचे ह्याचे रेट पण वाढले पाहिजेत ना। डिझेल पेट्रोल वाढलंय, मग बाकीचा पण पैसा वाढला पाहिजे ना, ते वाढत नाहीत। सर्वसामान्याचा खिशाला कात्री आहे, लय त्रास आहे सर्वसामान्यांना। दीपाली, ह्या सगळ्या सर्वसामान्यांच्या आपण प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या पाहिल्या, ज्या पद्धतीनं ही पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ झालेली आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळांमध्ये याचा थेट परिणाम जो आहे हा महागाईवरती होईल, कारण कुठच्याही प्रकारे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ज्यावेळेला महागली जाते त्याचा थेट परिणाम हा सगळ्याच व्यवसायांवरती होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईचा फटका जो आहे हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो आहे हा आपल्याला सहन करावा लागू शकतो। मात्र आजच्या स्थितीला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे हा सर्वसामान्यांना मोठा झटका आहे। दीपाली, निश्चितच विशाल, या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत। धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।